नमस्कार अजयजी. नमस्कार. तुमचं सर्व काहीमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. मला आता तुम्हाला सांगायचं की आता 2026 साल सुरू होत आहे. आपलं 25 मागे सरत आहे. तर 26मध्ये काय होणार आणि कसं होणार? सगळ्यात पहिल्यांदा 2026 ह्याची जर का तुम्ही टोटल बघितलेत तर ती 10 होते. म्हणजे त्याचा मूल्यांक 1 होतो आणि 1 हे एनर्जी रिलेटेड असतं नेहमी. पहिली जी रास आहे मेष रास, त्या राशीपासून आपण आपल्या आजच्या पॉडकास्टला सुरुवात करूया. मला राशीबद्दल भयंकर कुतूहल आहे. अच्छा. आणि मला असं वाटतं की एवढ्या राशी आहेत आणि मग त्या प्रत्येक राशीचं काय वैशिष्ट्य असतं किंवा प्रत्येक राशीनी पुढच्या वर्षी काय करावं, काय करू नये, हे तुम्ही सांगितलं तर आपल्या प्रेक्षकांना खूप आवडेल. नक्कीच. कारण प्रत्येक राशीचे स्वभाव, प्रत्येक राशीचा राशीस्वामी आणि प्रत्येक राशीसाठी लागणारी उपासना ही प्रत्येकाला वेगवेगळी असते, की जेणेकरून त्यांना 2026 हे जे काही वर्ष आहे ते लाभदायक जाईल असं मला वाटतं. मग आपण मेषपासून सुरुवात करूया. नक्की. कारण मेष राशी 12 राशीतली पहिली रास. तर प्रत्येक राशीचा स्वभाव, त्याचे गुण, त्याचे दुर्गुण हे मी आता तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि त्याचा 2026मध्ये काय इफेक्ट होईल की जे अतिशय महत्त्वाचं आहे. मेष रास ही राशीचक्रातली पहिली रास आणि त्याचा स्वामी मंगळ. म्हणजे राजा जर का सूर्य आणि राणी जर का चंद्र असेल तर सेनापती हा मंगळ असतो. ते लढवय्ये असतात, थोडे तापड असतात, शॉर्ट टेम्पर असतात, पण अथक प्रयत्न करण्याची कला त्यांच्यामध्ये असते आणि त्यांना जोपर्यंत ते मिळत नाही तोपर्यंत ते तो प्रयत्न करत राहतात. तापट स्वभावामुळे काही गोष्टी त्यांच्यातनं निसटून जातात. तर माझं त्यांना एक सल्ला आहे की 2026मध्ये आपण आपला तापटपणा कमी करावा, शॉर्ट टेम्परनेस कमी करावा, की जेणेकरून त्यांना त्यांचं जे काही कार्य आहे त्या कार्यामध्ये त्यांना यश मिळेल. तर याची एक छोटीशी तुम्हाला एक गंमत सांगतो. एक स्त्री आली होती माझ्याकडे, एक लेडीज आल्या होत्या की त्या प्रचंड तापट होत्या आणि त्यांना कळायचं नाही की इतक्या शॉर्ट टेम्पर असायचं की त्यांना कळायचं नाही की हा राग कुठे व्यक्त करू. त्यांना प्रत्येक गोष्टीला राग यायचा. तर मंगळस्वामी असल्यामुळे मी त्यांची पत्रिका बघितली आणि मला जाणवलं की यांना गणपतीचं करायला हवं. कारण गणपती हा आपला इष्टदेवता आहे. त्यामुळे इष्टदेवतेच्या चरणी आपण त्याची जर का उपासना केली तर आपल्याला त्याचं तो फळ नक्की देतो हे मला माहिती आहे. त्यामुळे मी त्यांना ते सुचवलं आणि साधारण 1-2 महिन्याच्या कालखंडामध्ये त्या बाई माझ्याकडे परत आल्या आणि त्यांच्यामधला एक सॉफ्टनेस जो त्यांना पाहिजे होता तो त्यांना त्याच्यामध्ये मिळाला. पण मेष राशीचं जर तुम्ही म्हणाला ते राशीचं रागीटपणा त्यांचा असतो, पण पुरुषांचा पण तसाच असतो का? म्हणजे हां, आता म्हणजे थोडंसं मी डिफरन्शिएट तुम्हाला सांगतो. पुरुष आणि स्त्री, म्हणजे मेष राशीचा पुरुष आणि मेष राशीची स्त्री साधारणतः दोघांमध्ये सिमिलॅरिटी सापडतात. फक्त त्यांचं रिॲक्ट होण्याची पद्धत वेगळी असते. मेष राशीमध्ये जो तापट स्वभाव आहे तो मुळातच असतो त्यांच्यामध्ये, पण काही परिस्थितीनुरूप त्यांचा तो स्वभाव बदलतो, पण तापटपणा काही जात नाही. म्हणजे उत्साह तेवढाच असतो, चिकाटी तेवढीच असते कामाची, कामाबद्दलचं डेडिकेशन तेवढंच असतं आणि बुद्धी पण तेवढी. अतिशय बुद्धिमान राशी 12 राशींमधली. फक्त त्या बुद्धीचा वापर योग्य ठिकाणी केला आणि तापटपणा कमी केला तर त्यांना त्याचा रिझल्ट नक्की मिळतो. पण मग 2 मेष राशीच्या लोकांनी लग्न करावं का? शक्यतो करावं नाही, कारण मी सुचवणार नाही. कारण घरामध्ये 2 मेंढे चालणार नाहीत, कारण ते एकमेकांवर सारखेच गुरगुरत बसणार. त्यापेक्षा मी तुम्हाला असं सांगेन की मेष राशीच्या लोकांनी तूळ राशीशी लग्न करावं. बरं. कर्क राशीशी लग्न, कारण ते कर्क राशीवाले मनाने खूप हळवे असतात आणि तूळ ही शृंगारिक रास आहे. त्यामुळे मेष राशीमध्ये ज्या कमतरता आहेत त्या ॲडजस्ट होण्यासाठी या 2 राशी चांगल्या आहेत असं मला वाटतं, की त्यांचा संसार हा खूप सुखाने चालेल असं मला वाटतं. मग आता मेष राशीसाठी जे 2026 आहे त्याच्यामध्ये त्यांना चांगले योग कुठले आहेत आणि त्यांनी काय टाळावं? मेष राशीसाठी फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल हे 3 महिने अतिशय चांगले आहेत. कारण शनी आणि गुरु, मी मगाशी म्हटलं तसं 7.5चा थोडासा त्यांना त्रास होतोय आत्ता, नाही असं नाही. आर्थिक की मानसिक? आर्थिक मानसिक दोन्ही आहे. कारण आर्थिक आणि मानसिक एकमेकांवर अवलंबून असं मला वाटतं. पण 7.5 असली शनी आणि गुरु हे 2 ग्रह असे आहेत, हे ग्रहमालिकेमध्ये सगळ्यात मोठे ग्रह आहेत. त्यामुळे तुम्ही ग्रहमालिकेतले जे 2 गुरु आहेत त्यांना तुम्ही शरण गेलात तर तुम्हाला त्याचा त्रास कमी होईल. पण फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल हे 3 महिने त्यांना विवाह योग, त्यांचं करिअर ह्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. फक्त व्यवस्थित फोकसने आणि
खूप पेशंटली त्यांनी ते काम केलं पाहिजे. त्याच्याबरोबरच त्यांनी गणपती उपासना, जमल्यास घरामध्ये गणेश याग किंवा गणहोम करून घेतला तर त्यांना त्यांच्या कार्यामध्ये नक्की प्रगती प्राप्त होईल. आणि काय टाळलं पाहिजे त्यांनी? आतताईपणा, शॉर्ट टेम्परनेस, दुसऱ्याचं ऐकून न घेणे, ही जी पद्धत आहे की आपलंच म्हणणं खरं करणे, की मी आहे तेच बरोबर आहे, ह्या गोष्टी टाळल्या आणि थोडे सजेशन लोकांकडनं लोक जे देत आहेत ते सजेशन ऐकली तर त्यांना 2026 हे मी तुम्हाला म्हटलं जसं की एक आकडा एनर्जाईज वर्ष आहे सगळ्यांसाठी. त्यातलं मेष रास तर अतिशय एनर्जाईज असते, त्यांना तेच हवं असतं. फक्त ह्या गोष्टी टाळल्या तर त्यांना त्याच्यामध्ये नक्की फायदा होईल असं मला मग त्यांची 7.5 किती वर्ष चालू आहे अजून? आत्ता तर 7.5 सुरू झाली. 7.5 म्हणजे 7.5 वर्ष आत्ता सुरू झाली. आत्ता सुरू मेष झाली. राशीची मेष 7.5. राशी सुरू झाली. आत्ता 3 राशींना 7.5 आहे, मेष, कुंभ आणि मीन. त्यामुळे मेष राशीला आपण त्याला पहिली सुरुवात किंवा पहिला पार्ट म्हणूया आपण. त्यामुळे थोडंसं शनीचं त्यांना दिसायला लागेल, पण लढवई आहेत. मगाशी म्हटलं तसं सेनापती आहे, त्यामुळे तो सगळ्यांना घेऊन जाणार बरोबर. त्यामुळे तो एकटा पुढे जात नाही. लिडरशिप हा उपजत गुण त्यांच्या राशीमध्ये आढळतो. त्यामुळे त्यांना पार्टनरसुद्धा असाच पाहिजे की जो पार्टनर त्यांना सांभाळून घेईल. सॉफ्ट पार्टनर पाहिजे. म्हणून तूळ आणि तुम्हाला मगाशी सांगितलं कर्क, की जे मनाने हळवेत. मेष राशीवाले इथनं विचार करतात, कर्क राशीवाले इथनं विचार करतात. इमोशन्स हा प्रकार मेष राशीमध्ये थोडा कमी आढळतो, कारण ते खूप टेक्निकली जाणारे असतात. म्हणून त्यांना जोडीदार हा असाच मिळाला पाहिजे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.